हॅलो स्टुडंट्स, आपण पेपर 1चा चौथा चॅप्टर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट, जो की सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स, तो चालू करणार आहोत. याचं इंट्रोडक्शन आपण लास्ट लेक्चरमध्ये घेतलेलं आहे, गुगल मीटच्या लेक्चरला घेतलेलं आहे. आता ह्या चॅप्टरमधला पहिला टॉपिक, याचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ कंपोनंट्स, हा टॉपिक चालू करणार आहोत. बघा, कंपोनंटचे खूप सारे प्रकार आहेत. आता मोबाईलमध्ये काही कंपोनंट्स वापरल्या जातात, आता कम्प्युटरमध्ये काही कंपोनंट्स वापरले जातात, किंवा कोणताही पॉवर सप्लाय घ्या, टी व्ही, फ्रीज वगैरे वगैरे सगळं घ्या. ह्या सगळ्या डिव्हायसेसमध्ये खूप सारे कंपोनंट्स आहेत आणि हे सगळे कंपोनंट्स या खालील प्रकारामध्ये मोडतात. ठीक आहे, म्हणजे इथे जे दिलेले आहेत एवढेच मेन कंपोनंट्स आहेत. ठीक आहे, आणि त्याचे मग खूप सारे प्रकार पडलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये नवीन नवीन जे काही उत्क्रांती झाल्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये, त्याच्यामध्ये नवीन नवीन काही कंपोनंट सापडलेत. मात्र त्याचा जो काही मेन, आपण म्हणूयात मेन, किंवा त्याचा मेन पार्ट किंवा मेन त्याचं क्लासिफिकेशन ते इथेच आहे. ठीक आहे, याच क्लासिफिकेशनच्या चार्टमध्ये आहे. ठीक आहे, मग आपण एक एक टॉपिक समजून घेऊया. बघा, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्समध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स आहेत, त्या इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्सचे महत्त्वाचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे पॅसिव्ह कंपोनंट आणि ॲक्टिव्ह कंपोनंट. ठीक आहे, बघा, ॲक्टिव्ह कंपोनंट आणि पॅसिव्ह कंपोनंट या प्रकारामध्ये सगळे कंपोनंट्स आहेत. त्यामधले पॅसिव्ह कंपोनंट्स कोणते? सगळ्यात अगोदर आपण पॅसिव्ह कंपोनंट्स बघूयात. पॅसिव्ह कंपोनंट्स कोणते? तर रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर रेजिस्टर काय करतो? अपोज टू द करंट, ड्रॉप द व्होल्टेज अँड डिव्हाइड द व्होल्टेज. ठीक आहे, हे त्याचे 3 फंक्शन आहेत. ते आपण ज्यावेळेस रेजिस्टर टॉपिक चालू करूयात त्यावेळेस डिटेलमध्ये समजून घेऊयात. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, रेजिस्टर म्हणजे काय? तर असा कंपोनंट जो काय करतो? करंटला अपोज करतो, व्होल्टेजला ड्रॉप करतो आणि व्होल्टेजला डिव्हाइड करतो. ठीक आहे, 3 शब्द लक्षात ठेवा. काय? बघा, इथे लिहितो. रेजिस्टर म्हटलं की त्याचा सिम्बॉल असा आहे, त्यानंतर हा व्हेरिएबलमध्ये आहे, ते आपण नंतर बघणार आहे. ठीक आहे, रेजिस्टर म्हटलं की काय? अपोज द करंट आय. ठीक आहे, ड्रॉप द व्होल्टेज अँड डिव्हाइड द, स्पेलिंग समजून घ्या, डिव्हाइड द व्होल्टेज, डिव्हाइड द व्होल्टेज, ड्रॉप द व्होल्टेज अँड अपोज द करंट. ठीक आहे, आपण डिटेलमध्ये नंतर बघणार. ठीक आहे, रेजिस्टर सगळ्यांना समजला. नेक्स्ट कॅपॅसिटर. कॅपॅसिटर म्हणजे काय? स्टोअर द एनर्जी. जसे बॅटरी आपण वापरतो, बॅटरी काय करते? तर आपल्याला जी काही स्टोरिंग केलेली चार्जेस आहेत किंवा एनर्जी आहे ती काय करते? आपल्याला प्रोव्हाइड करण्याचं काम करते. कॅपॅसिटरही तेच काम करतो. कॅपॅसिटरचे तसे पाहिले तर 2 फंक्शन आहेत. पहिलं फंक्शन कॅपॅसिटर म्हटलं की काय आठवायचं आहे? कॅपॅसिटरचं तुम्ही कुठं बघितलं आहे? कॅपॅसिटर सिलिंग फॅन सगळ्यांनी बघितला आहे. सिलिंग फॅनमध्ये वरच्या बाजूला, सिलिंग फॅनच्या वरती एक गोल कलरची डब्बी असते, गोल कलरची. ठीक आहे, ती डब्बी म्हणजे काय आहे? तर या प्रकारामध्ये दिसते बघा तुम्हाला, सिलेंड्रिकल शेपमध्ये. ठीक आहे, आणि त्याला 2 वायर असतात अशी या पद्धतीची. हा आहे तुमचा कॅपॅसिटर, जो काय करतो? स्टोअर द एनर्जी. स्टोअर द एनर्जी. एनर्जी काय करतो? काही वेळासाठी स्टोअर करून ठेवतो आणि स्टोअर केलेली एनर्जी काय करतो? पुढे पाठवतो. म्हणजेच काय? पहिलं फंक्शन जर त्याचं स्टोअर एनर्जी असेल तर दुसरं फंक्शन काय? गेट द आउटपुट स्टेबल. आउटपुट स्टेबल देण्यासाठी सुद्धा त्याचा काय केला जातो? उपयोग केला जातो. जसं की फॅनसाठी आपण वापरतो. ठीक आहे, जे काही मोटार्स असतात त्या मोटारच्या अगोदर तुम्ही काय वापरता? कॅपॅसिटर वापरता. जो कॅपॅसिटर काय करतो? त्यांच्या पॅरलली जर तुमची अशी मोटार असेल, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही काय करत असाल? मोटार आहे, ही वाइंडिंग म्हणजे मोटारची वाइंडिंग, राईट? ही तुमची मोटार आहे. ठीक आहे, त्या मोटारच्या पॅरलली तुम्ही काय वापरता? कॅपॅसिटर, जो काय करतो? या मोटारला जे काही तुम्ही व्होल्टेज देणार आहात, इथे तुम्ही 230 व्होल्ट दिलं वगैरे वगैरे,
तर ह्याला जे काही तुम्ही व्होल्टेज देताय त्या व्होल्टेजला स्टेबल ठेवण्याचं काम कोण करतं, तर हा कॅपॅसिटर करत असतो. बघा कधी कधी काय होतं, फ्लक्च्युएशन्स तयार होतात. ठीक आहे, फ्लक्च्युएशन्स तयार होतात म्हणजे कधी कधी व्होल्टेज एकदम जास्त येतं, लो येतं, तर ते त्या मोटारला काय म्हणूयात आपण, हाताळण्यासाठी किंवा स्टेबल ठेवण्यासाठी मोटरनी डायरेक्टली पीक पॉईंट, जर तुम्ही हाय व्होल्टेज दिलं तर मोटर एकदम स्पीड घेईल किंवा लो व्होल्टेज आलं तर एकदम डाऊन होईल, राईट. असं होऊ नये म्हणून काय तुम्ही वापरता, कॅपॅसिटर. म्हणजे फॅनच्या सिलिंग फॅनला ज्यावेळेस तुम्ही कॅपॅसिटर जोडता त्यावेळेस आउटपुट कसं येतं, एकदम स्टेबल येतं. त्या स्टेबलसाठी तुम्ही काय करता, हा कॅपॅसिटर वापरता. ठीक आहे, थोडक्यात कॅपॅसिटर तुम्हाला समजलं. नेक्स्ट आहे इंडक्टर. आता इंडक्टर म्हणजे काय, तर इंडक्टर म्हणजे ज्याच्यामध्ये कॉईल असते, या पद्धतीचा इंडक्टर असतो. ठीक आहे, वायर स्वतःभोवतीच गुंडळलेली असते, ती म्हणजेच काय, तर इंडक्टर. ठीक आहे, तर इंडक्टरचा उपयोग काय आहे, तर आपण फ्रिक्वेन्सी चेंज करण्यासाठी इंडक्टरचा वापर करतो, किंवा दुसरं जर बघितलं तर फिल्टरिंगसाठी म्हणजे काय, जे काही जसं की आउटपुट कॅपॅसिटर स्टेबल देतो तर त्याच पद्धतीने हाही आउटपुट स्टेबल देण्याचं काम करतो. ठीक आहे, इनपुटमध्ये जे काही व्हॅरिएशन्स आहेत या प्रकारच्या त्या काढून टाकण्यासाठी एक आपण म्हणूया स्टेबल आउटपुट देण्याचं काम सुद्धा कोण करतं, तर हा इंडक्टर करत असतो. ठीक आहे, ओके. आता रेजिस्टरचे सुद्धा उपप्रकार पडतात, म्हणजे खूप सारे प्रकार आहेत, जवळजवळ 5 ते 6 ते 7 प्रकार आहेत रेजिस्टरचे. पण ते 2 प्रकारामध्ये मोडतात, एक म्हणजे फिक्स्ड आणि एक म्हणजे व्हेरिएबल. आता फिक्स्ड आणि व्हेरिएबल, जसं कॅपॅसिटरमध्ये पण फिक्स्ड आणि व्हेरिएबल आहे. मग फिक्स्ड आणि व्हेरिएबल म्हणजे काय, तर बघा तुमचा रेजिस्टर किंवा कॅपॅसिटरचं दोघांचा एक्झाम्पल घेऊयात आपण. रेजिस्टर किंवा कॅपॅसिटर हे काय असतात, फिक्स्ड आणि व्हेरिएबल असतात. फिक्स्ड म्हणजे काय, तर त्यांची व्हॅल्यू काय असेल, एक रेजिस्टर घेतला तर त्याची व्हॅल्यू एकच असेल. फॉर एक्झाम्पल काय, तर 10K ओहम. ठीक आहे, 10K ओहम इतकी जर व्हॅल्यू असेल तर ती तेवढीच राहणार, ती चेंज होणार नाही. म्हणजेच काय, ती व्हॅल्यू कशी आहे, फिक्स्ड आहे. मात्र एखादा रेजिस्टर असेल त्याची व्हॅल्यू कशी असते, चेंज आहे. ती काय आहे, 0 to 10K आहे. आपण असं म्हणूयात 0 to 10K म्हणजे काय, तर ती 0पासून तर 10Kपर्यंत व्हेरिएशनमध्ये आहे. तुम्ही कितीही ठेवू शकता, कमी किंवा जास्त. समजा तुम्हाला 5 ठेवायची, 5K ओहम ठेवू शकता. तुम्हाला ठेवायची 1K ओहम ठेवू शकता. आलं का लक्षात, म्हणजे ती काय आहे, व्हेरिएबल, ती कॉन्स्टंट नाही. त्याला काय म्हणायचं, व्हेरिएबल रेजिस्टर. म्हणजे रेजिस्टर आपण व्हेरिएबलवालासुद्धा वापरू शकतो आणि फिक्स्डवालासुद्धा वापरू शकतो. समजले सगळ्यांना. तसंच कॅपॅसिटरसुद्धा ही फिक्स्ड टाईपमध्ये सुद्धा असतो आणि व्हेरिएबल टाईपमध्ये सुद्धा असतो. डिपेंड करतो तुम्ही कोणत्या डिव्हाइसमध्ये त्याला यूज करत आहात. समजलं आहे सगळ्यांना, ठीक. नेक्स्ट, आता इंडक्टरचे 3 प्रकार पडतात. पहिला एअर कोर इंडक्टर, आयरन कोर इंडक्टर आणि फेराइट कोर इंडक्टर. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे इंडक्टर म्हणजे काय आहे, तर कॉईल आहे. जर ती कॉईल तुम्ही स्वतःभोवतीच गुंडळली, म्हणजे या पद्धतीने बघा, ही तुमचा वायरचा तुकडा आहे आणि ती जर तुम्ही या पद्धतीने अशी वाउंड कराल गोल गोल स्प्रिंगसारखी, म्हणजेच काय, मध्ये काय राहिलं, हवा, म्हणजेच तो काय झाला, एअर कोर, राईट. आता ह्या कॉईलला जर तुम्ही काय केलं, एखाद्या लोखंडी तुकड्यावर गुंडाळलं या पद्धतीने, राईट, या पद्धतीने जर गुंडाळलं, हा तुमचा लोखंडाचा तुकडा आहे, तर त्याला तुम्ही काय म्हणणार, आयरन कोर. आणि फेराईट म्हणजे एक आर्टिफिशियल मटेरियल असतं. समजा हे फेराईटचं मटेरियल आहे आणि या फेराईटच्या मटेरियलवर जर ती कॉईल तुम्ही गुंडळली, तुम्ही मोटारची वाइंडिंग बघितलेली असेल, ती काय करतो आपण, गोल गोल गुंडाळतो, राईट. तर तशी जर गुंडळली तर त्या कोरला तुम्ही काय म्हणाल, फेराईट कोर. समजले सगळ्यांना. म्हणजेच तुम्ही कोणतं मटेरियल यूज करताय त्याच्यानुसार कॉईल गुंडाळण्यासाठी, ठीक आहे, एक काय म्हणू आपण त्याला, एखादं मटेरियल जे की आपण काय करतो आहे, एक फाउंडेशन म्हणून यूज करतो आहे आणि त्याच्यावरती काय करतो आहे, कॉईल गुंडळतो आहे, तर त्या मटेरियलवरनं त्याचे प्रकार पडतात, जसं की एअर कोर, आयरन कोर, इंडक्टर किंवा फेराईट कोर या पद्धतीने. समजले सगळ्यांना. पॅसिव्ह कंपोनंट्स समजले. पॅसिव्ह कंपोनंट्स आहेत फक्त 3च आणि ह्या 3 पॅसिव्ह कंपोनंटशिवाय कोणताही डिव्हाइस मॅन्युफॅक्चर होणार नाही. अगदी मोबाईल घ्या, फॅन घ्या, काही घ्या, ठीक आहे, कोणताही डिव्हाइस वर्क होऊ शकत नाही
ह्या 3 कंपोनंट्स खूप महत्त्वाचे. कोणताही डिव्हाइस घ्या, कोणताही जगातला कोणताही डिव्हाइस घ्या, त्याच्यामध्ये रेजिस्टर असणारच, कॅपॅसिटर असणारच किंवा इंडक्टर असणारच. त्याच्याशिवाय डिव्हाइस परिपूर्ण होऊ शकत नाही. ठीक आहे. हे झाले तुमचे पॅसिव्ह कंपोनंट्स, जे की 3 आहेत: रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर. आणि त्यांचे खूप सारे प्रकार. जसं की इथे आपण फक्त इंडक्टरचेच डिटेल्स घेतलेले आहे, टाईप्सचे. रेजिस्टरचे खूप सारे प्रकार आहेत, कार्बन कंपोजिशन, वायर वाऊंड वगैरे वगैरे. तर ते आपल्याला त्या डिटेलमध्ये नंतर बघायचे. ठीक आहे. नेक्स्ट, आता आपण पॅसिव्ह कंपोनंट्स बघितले. आता आपल्याला ॲक्टिव्ह कंपोनंट्स बघायचे. ठीक आहे. ॲक्टिव्ह कंपोनंट्स कोणते आहेत? तर त्याच्यामध्ये त्याचे 2 प्रकार पडतात. एक इलेक्ट्रॉन ट्यूब्स आणि सेमीकंडक्टर. आता तुम्हाला सेमीकंडक्टर सगळ्यांना आठवत असेल. ठीक आहे. पण इलेक्ट्रॉनिक ट्यूब्स काय भानगडे बाबा? तर इलेक्ट्रॉनिक्स ट्यूब जी गोष्ट आहे किंवा जी टेक्नॉलॉजी आहे, ही खूप जुनी आहे, जी आता आउटडेटेड झालेली आहे, जी आता आपण आत्ताच्या युगामध्ये वापरत नाही. इलेक्ट्रॉनिक ट्यूब नावाची जी काही टेक्नॉलॉजी आहे, जे काही कंपोनंट्स आहेत, ते आपण आता वापरत नाही. जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर बघा, इथे व्हॅक्यूम ट्यूब आणि गॅस फील्ड म्हणजेच काय, एक ट्यूब असायची. ठीक आहे. आणि त्या ट्यूबमध्ये म्हणजे त्या ट्यूबचा वापर आपण कंपोनंट म्हणून करायचं. जसं की डायोड आहे, ट्रायोड आहे, खूप सारे प्रकार आहेत, ट्रान्झिस्टर आहेत. तर त्या प्रकारे. ठीक आहे. आता याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर व्हॅक्यूम ट्यूबचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर बघा, सगळ्यांना ट्यूब माहिती आहे, ट्यूब नावाची गोष्ट माहिती आहे सगळ्यांना. आपण लाईटसाठी त्याचा उपयोग करतो, ट्यूब, राईट. किंवा गॅस फील्ड जर म्हटलं तर मर्क्युरी टाईप किंवा मर्क्युरी वेपर लॅम्प त्याला म्हटलं जातं. बघा, शहरामध्ये येलो कलरची लाईट पडते बघा. जो मोठा बल्ब असतो, त्या बल्बमधून येलो कलरची लाईट पडते, त्याला मर्क्युरी वेपर लॅम्प असं म्हटलं जातं. मर्क्युरी वेपर लॅम्प म्हणजे काय? त्याच्यामध्ये मर्क्युरी वापरली जाते किंवा त्याचा म्हणजे गॅस वापरला जातो, जो की काही तापमान दिल्याच्यानंतर पेट घेतो आणि तो आपल्याला पिवळ्या कलरचा दिसतो. ठीक आहे. तर तो गॅस फील्ड ट्यूब. आणि व्हॅक्यूम ट्यूबचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपली जी काही ट्यूब आहे, जी प्रकाशासाठी आपण वापरतो, त्या टाईप. ओके. तर त्याच्यामध्ये काय केलं जायचं, शॉर्ट सर्किट करून आपल्याला प्रकाश मिळवला जायचा. तर ते व्हॅक्यूम ट्यूब आणि इकडे गॅस फील्ड ट्यूब ह्या आउटडेटेड सिस्टीम झालेल्या आहेत, ज्या की आत्ता आपण वापरत नाही. मग ॲक्टिव्ह प्रकारामधला कोणता कंपोनंट आपण यूज करतो? तर सेमीकंडक्टरपासून बनवलेले, जे की आपण पेपर 2मध्ये शिकलेलो आहे. बघा, सेमीकंडक्टर हा टॉपिक डिटेलमध्ये आपण बघितलेला आहे. तर त्यातला आपण डायोड हा टॉपिक बघितलेला आहे. डायोड कसा असतो, काय असतो, कसा तयार होतो वगैरे वगैरे. पी एन जंक्शन डायोड. ठीक आहे. पी टाईप सेमीकंडक्टर, एन टाईप सेमीकंडक्टर, ते कसे तयार होतात, इंट्रेन्सिक, एक्सट्रेन्सिक, हे सगळं बघितलेलं आहे. नेक्स्ट जो पेपर 2मध्ये जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे ट्रान्झिस्टर. तो आपण ट्रान्झिस्टर नंतर बघणार आहोत. ठीक आहे. तर ट्रान्झिस्टर, डायोड हे कशापासून बनवलेले असतात? सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीपासून बनवलेले असतात. आणि तो कशात मोडतो? ॲक्टिव्ह कंपोनंट्समध्ये मोडतो. ठीक आहे. सगळ्यांना समजलं आहे पॅसिव्ह कंपोनंट्स काय, ॲक्टिव्ह कंपोनंट्स काय. ठीक आहे. आणि त्यांचे कोणते कोणते क्लासिफाईड टाईप्स आहेत ते तुम्हाला समजलेले आहेत. आता ॲक्टिव्ह कंपोनंट्स म्हणजे नक्की कशाला म्हणायचं आणि पॅसिव्ह कंपोनंट्स नक्की कशाला म्हणायचं हे समजून घ्या. ठीक आहे. बघा, आता ॲक्टिव्ह कंपोनंट्स सगळ्यात अगोदर बघूयात. ॲक्टिव्ह कंपोनंट्स म्हणजे काय? तर ॲक्टिव्ह कंपोनंट्स म्हणजे काय की असे कंपोनंट्स जे काय करतात की जे कॅपेबल असतात काय, कशासाठी? परफॉर्मिंग द ॲक्टिव्ह फंक्शन्स. कोणते? लाईक ॲम्प्लिफिकेशन, रेक्टिफिकेशन अँड स्विचिंग. बघा, परत एकदा डेफिनेशन सांगतो मी. कंपोनंट्स आर कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग ॲक्टिव्ह फंक्शन्स लाईक ॲम्प्लिफिकेशन, रेक्टिफिकेशन अँड स्विचिंग. दे आर कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह कंपोनंट्स. आता नीट समजून घ्या की असे कंपोनंट्स जे काय करतात रे, ॲक्टिव्ह फंक्शन्स परफॉर्म करतात. म्हणजे कोणते ॲक्टिव्ह फंक्शन्स? लाईक ॲम्प्लिफिकेशन, रेक्टिफिकेशन आणि स्विचिंग. आता हे तिन्ही शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. सगळ्यात अगोदर आला आहे ॲम्प्लिफिकेशन. ठीक आहे. जो की ॲम्प्लिफायर करतो, ॲम्प्लिफिकेशन. ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय? बघा, याचं जर बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं, तुम्ही डी जे किंवा साऊंड सिस्टीम ऐकली असेल. मी माईकवर हळू बोलतो आणि तो माईक काय करतो? कन्व्हर्जन करतो किंवा एक बॉक्स ठेवलेला असतो त्या ठिकाणी,
ते ॲम्प्लिफायरचं बॉक्स असतं, जे काय करतं ॲम्प्लिफिकेशन करतं. म्हणजेच काय, छोटासा सिग्नल, छोटासा व्हाईस, छोटासा आवाज, ज्याचं रूपांतर कसं करतं बिग साऊंडमध्ये. ठीक आहे, खूप मोठ्या आवाजामध्ये रूपांतर करतो. जसं की माईक आणि लाऊडस्पीकर सिस्टीम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, किंवा डी जे सिस्टीम. डी जे म्हणजे काय, डी जे सगळ्यांना माहिती आहे, डी जे वाजतो, मोठ्या आवाजात वाजतो, बरोबर. ते जे काही गाणं वाजवलं जातं कम्प्युटरवर, त्याची तेवढी ॲबिलिटी नसते तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाजायची, मात्र त्याला काय केलं जातं ॲम्प्लिफाय केलं जातं. ठीक आहे, ॲम्प्लिफिकेशन केलं जातं. ॲम्प्लिफिकेशन म्हणजे थोडक्यामध्ये काय, छोट्या सिग्नलचं रूपांतर मोठ्या सिग्नलमध्ये करणारा कोण, तर ॲम्प्लिफाय. ठीक आहे, मग ते ॲम्प्लिफिकेशन, त्या प्रोसेसला काय म्हणूया आपण ॲम्प्लिफिकेशन. स्मॉल सिग्नल इज कन्वर्टेड इन टू द लार्ज सिग्नल. ठीक आहे, क्वांटिटी तीच, गाणं तेच, फक्त काय केलेलं आहे खूप मोठ्या आवाजामध्ये त्याला काय केलेलं आहे, त्याचा सिग्नल जो आहे तो काय केलेला आहे मोठा केलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच काय झालं ॲम्प्लिफिकेशन. ॲम्प्लिफिकेशन टेक्निक समजली. ठीक आहे, ॲम्प्लिफिकेशन समजला. ओके, आता दुसरा शब्द होता की रेक्टिफिकेशन. रेक्टिफिकेशन हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. रेक्टिफायर सगळ्यांनी बघितला आहे. ठीक आहे, त्याचे 3 टाईप आपण बघितले, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, सेंटर टॅप आणि ब्रिज. ठीक आहे, त्याचे 3 टाईप्स आपण बघितलेले आहेत. रेक्टिफायर म्हणजे काय किंवा रेक्टिफिकेशन म्हणजे काय, ए सी सिग्नलचं रूपांतर डी सी सिग्नलमध्ये जो कोणी करतो किंवा जी काय प्रोसेस आहे ए सी इंटू डी सी, त्याला काय म्हटलं जातं रेक्टिफिकेशन असं म्हटलं जातं. किंवा बाय डायरेक्शनल सिग्नल, बाय डायरेक्शनल सिग्नल इज कन्व्हर्टेड इंटू युनिडायरेक्शनल, समजून घ्या, युनिडायरेक्शनल सिग्नल. ठीक आहे, बाय डायरेक्शनल सिग्नल इज कन्व्हर्टेड म्हणजे या प्रकारचा सिग्नल काहीतरी या प्रकारामध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे काय, तर बाय डायरेक्शनल सिग्नल इंटू युनिडायरेक्शनल सिग्नल जे कोणी करतं त्याला काय म्हटलं जातं ॲक्टिव्ह कॉम्पोनंट असं म्हटलं जातं. आणि तिसरं आहे स्विचिंग. स्विचिंग म्हणजे काय रे, तर स्विचिंग म्हणजे काय, तर एका सिग्नलचं दुसऱ्या सिग्नलमध्ये रूपांतर, म्हणजे एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की बाबा फॅन काय झाला, ऑनकडनं ऑफकडे गेला, राईट, किंवा ऑफकडनं ऑनकडे आला, याला काय म्हणू आपण स्विचिंग होणं. म्हणजे स्विचिंग म्हणजे काय, जागा बदल. ठीक आहे, ऑनकडनं ऑफकडे, ऑफकडनं ऑनकडे. जो कोणी ॲटोमॅटिक करतो किंवा स्विचिंग करतो, रेक्टिफिकेशन करतो म्हणजे सिग्नल प्रोसेसिंग जे आहे बाय डायरेक्शनल टू युनिडायरेक्शनल, किंवा ॲम्प्लिफिकेशन स्मॉल सिग्नलचं लार्ज सिग्नलमध्ये करतो, यापैकी कोणतंही किंवा तीनही जो कोणी करतो त्याला काय म्हणायचं ॲक्टिव्ह कंपोनंट्स असं म्हणायचं. जसं की एक्झाम्पल घ्यायचं झालं तर काय, तर डायोड, त्यानंतर ट्रान्झिस्टर, राईट. आता डायोड काय करतो, तर स्विचिंगचं सुद्धा काम करतो, क्लोज स्विच, ओपन स्विच. ट्रान्झिस्टरसुद्धा स्विचिंगचं काम करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर डायोड अजून काय काम करतो आहे रे, तर डायोड अजून काय करतो, रेक्टिफिकेशनचं काम करतो, बरोबर ना. आपण बघितलं ना डायोडचं काम, रेक्टिफिकेशन करतो. तो रेक्टिफायरमध्ये काय वापरला असतो, तर डायोडच वापरला असतो. आणि ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफिकेशनचंही काम करतो. समजलं आहे सगळ्यांना. तर हे त्याचे 2 एक्झाम्पल्स आहेत, डायोड आणि ट्रान्झिस्टर. कोणाचे, ॲक्टिव्ह कंपोनंट्सचे. समजले सगळ्यांना. ॲक्टिव्ह कंपोनंट्स कोणाला म्हणायचं, ॲक्टिव्ह कंपोनंट्स म्हणजे काय, जे कंपोनंट्स ॲम्प्लिफिकेशन करतात किंवा रेक्टिफिकेशन करतात किंवा स्विचिंग करतात, यापैकी काहीही करतात, तर त्यांना काय म्हणायचं ॲक्टिव्ह कंपोनंट्स असं म्हणायचं. ठीक आहे, एका वाक्यात सांगायचं झालं तर काय सांगायचं, तर ॲक्टिव्ह कंपोनंट्स म्हणजे जे काय करतात, इट परफॉर्म्स द ॲक्टिव्ह फंक्शन, जे काय करतात ॲक्टिव्ह फंक्शन परफॉर्म करतात. मग ॲक्टिव्ह फंक्शन्स कोणते, 3 प्रकारचे, ॲम्प्लिफिकेशन, रेक्टिफिकेशन आणि स्विचिंग. समजलं आहे सगळ्यांना, नक्की. ओके, आता बघा पॅसिव्ह कंपोनंट म्हणजे काय. मी यामध्येच चेंज करतो म्हणजे डेफिनेशन तुमची लगेच होऊन जाईल. पॅसिव्ह कंपोनंट्स. आता पॅसिव्ह कंपोनंट्स म्हणजे काय, डेफिनेशन तीच ठेवली आहे बघा मी. फक्त काय करायचं आहे, या ठिकाणी एकच शब्द टाकायचा. काय, मी रेड पेनने टाकतो तो, काय,
तर कंपोनंट्स आर नॉट, फक्त काय टाकायचं आहे, नॉट टाकायचं आहे. कंपोनंट्स आर नॉट कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग ॲक्टिव्ह फंक्शन लाईक ॲम्प्लिफिकेशन, रेक्टिफिकेशन, स्विचिंग. दे आर कॉल्ड ॲज पॅसिव्ह कंपोनंट. डेफिनेशन एकच आहे, फक्त नॉट शब्द टाकायचा आहे आणि ॲक्टिव्हच्या जागेवर पॅसिव्ह लिहायचं आहे, संपलं. समजलं आहे, दोघांची डेफिनेशन एकच आहे, फक्त नॉट कॅपेबल आणि कॅपेबल. ठीक आहे. चला आता या पॅसिव्ह कंपोनंट्स म्हणजे काय, की असे कंपोनंट्स जे काय करत नाहीत, तर ॲक्टिव्ह फंक्शन्स परफॉर्म करत नाहीत. मग ॲक्टिव्ह फंक्शन्स कोणते आहेत, ॲम्प्लिफिकेशन करत नाहीत, रेक्टिफिकेशन करत नाहीत आणि स्विचिंग करत नाही. त्या कंपोनंट्सला काय म्हणतात, पॅसिव्ह कंपोनंट्स असं म्हणतात. मग पॅसिव्ह कंपोनंटचे एक्झाम्पल्स कोणते आहेत, रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर. RCL, एल म्हणजे इंडक्टर हा एलने दर्शवतात, कॅपॅसिटर हा सीने दर्शवतात आणि रेजिस्टन्स हा आरने दर्शवतात. ठीक आहे, याला म्हणायचं पॅसिव्ह कंपोनंट्स. समजले सगळ्यांना. पॅसिव्ह कंपोनंट्स म्हणजे काय, दे आर नॉट कॅपेबल टू परफॉर्मिंग ॲक्टिव्ह फंक्शन्स. ठीक आहे, लाईक ॲम्प्लिफिकेशन, रेक्टिफिकेशन आणि स्विचिंग. जे करत नाहीत त्यांना काय म्हणायचं, पॅसिव्ह कंपोनंट्स असं म्हणायचं. आणि जे करतात, ॲक्टिव्ह फंक्शन परफॉर्म करतात, त्यांना काय म्हणायचं, ॲक्टिव्ह कंपोनंट्स असं म्हणायचं. समजले सगळ्यांना. ठीक आहे, तर इथे आपण थांबतोय. आज आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ कंपोनंट्स, इलेक्ट्रॉनिक कंपोनंटचे क्लासिफिकेशन आपण बघितले. त्याच्यामध्ये आपण ॲक्टिव्ह कोणाला म्हणायचं, पॅसिव्ह कोणाला म्हणायचं हेही समजून घेतलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत पॅसिव्ह कंपोनंट्स, जे की 3 आहेत, रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर. त्यातला पहिला जो आहे रेजिस्टर, तो स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, इथं आपण थांबतो.